लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभते कडा रांगोळी. फुलवा ती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी. अवघ्या काही दिवसांवरतीच दीपावली आहे आणि या दीपावलीनिमित्त बाजारामध्ये घरोघरी जे आकाशकंदील लावले जातात ते आकाशकंदील कोणत्या प्रकारचे आलेले आहेत, त्याचबरोबर दिवे असतील, पणत्या असतील, विविध डेकोरेशनचं साहित्य असेल ते कशा पद्धतीनं आलेलं आहे, त्यांच्यात कशा पद्धतीनं विविधता आहे, ते किती रुपयापर्यंत मिळतात. त्याचबरोबर घरोघरी चिमुरड्यांची, किल्ल्यांची लगबग सुरू असते आणि त्या किल्ल्यांसाठी लागणारे सैनिक या सर्वांचाच आढावा आपण आज घेणार आहोत. आपण आज पापाची डिक्री परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी शुक्रवार पेठेमध्ये असलेल्या बाजारपेठेला आपण भेट देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या सर्वच गोष्टींच्या काय किमती आहेत, कशा पद्धतीनं त्या गोष्टी बाजारामध्ये आलेल्या आहेत. दिवाळी म्हटलं की बालचमूंची लगबग सुरू होते. प्रत्येकाला आपल्या आवडीचा असा किल्ला प्रत्येकाला आपल्या घरी दारी उभा करायचा असतो आणि त्यासाठीच बाजारपेठेमध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता विविध प्रकारचे तयार किल्ले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही मावळे आहेत, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्याही आहेत. त्यांचे नेमके दर काय आहेत, कशा पद्धतीनं त्यांचे दर बाजारामध्ये आज आहेत, सर्वच जाणून घेऊया. चला मग जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव अनुराधा उत्तम कुंभार. मी शनिवार पेठमध्ये राहते. आमच्याकडे मावळे, किल्ले, महाराज, परत गाय वासरू, नवीन प्रकारच्या तोफा आणि काय काय लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत. तसेच प्रतापगड किल्ला आहे, आपला बुरुज किल्ला आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत महाराजांच्या. आणि आता पणत्यामध्ये पण पणत्या आहेत, त्या भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत पणत्यांच्या. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या अँटिक पीस आहेत. पूर्वी काय व्हायचं की मुलं माती गोळा करायचे, त्याचबरोबर किल्ले उभे करायचे. आता तुमचे रेडीमेड किल्ले आलेले आहेत, त्या प्रत्येक किल्ल्यांचे साधारण दर काय आहेत? साधारण दर 300 पासून चालू आहे. 300 पासून ते 1500 पर्यंत रेट चालू आहे किल्ल्यांचा. त्यावरती लागणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल, त्या मूर्त्यांचे दर काय आहेत? ते 20 रुपयेपासून ते 600 ते 700 रुपयेपर्यंत त्याचा रेट आहे. साईजनुसार त्याचे दर आहे, साईजनुसार रेट आहे. त्यानंतर लागणारे त्याला सैनिक असतील, त्या सैनिकांमध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत का आणि कसे दर आहेत? आहेत की आता ते आहेत, ते पुढचे आहेत ते 15 रुपयाला एक आहे तो. परत त्यातले बाहेरीतले आहेत ते 25 रुपयाला एक आहे. परत असं म्हणजे एक लोकांना परवडणार असेल त्याच्यामुळे पण साधे साधे मावळे 15 रुपयाला 2 असे ठेवले. प्रत्येक मुलं किल्ल्यांवरती वेगवेगळ्या आता थीम राबवत असतात, जसं की एखादं गाव दाखवणं किंवा एखादी दृश्य दाखवायचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी काही वेगळे पण आपल्याकडे मूर्त्यांमध्ये आहे का? वेगळे आहेत ना. आता हे प्रतापगड आहे, त्याच्यावरती आपलं प्रतापगडावरती काय जास्त नाही दाखवलं, पण दुसऱ्या किल्ल्यांवरती मंदिरं आहेत, छोटी छोटी झाडं आहेत, असं म्हणजे तयारमध्येच आलेलं आहे आता जास्त. सगळ्या प्रकारचे प्राणी असतील किंवा हे साधारण काम तुम्ही कधीपासून चालू करता, किती वेळ लागतो? साधारण काम म्हणजे आता ह्या वर्षी सण लवकर लवकर आल्यामुळं दसरा ते दिवाळी अंतर खूपच कमी होतं, 2 आठवडं. त्यामुळं दसऱ्याच्या अगोदरपासूनच चालू आहे. मावळ्यांमध्ये मोठ्या प्रकारचे पण मावळे आहेत. त्याचे दर काय आहेत? त्याचे ते 50 रुपयेपासून ते 100 रुपयेपर्यंत रेट आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की देवांच्याही काही मूर्त्या आपण ठेवलेल्या आहेत. हनुमान असेल, त्याचबरोबर काही मूर्त्या आहेत. काय दर आहेत त्याचे? ते बाल हनुमान आहेत ते 50 रुपये, त्याच्यापेक्षा आहे तो 100 रुपये. शंकरांचे आहे ती 50 रुपये आणि लक्ष्मीचे आहे ते 150 ते 200 रुपये. घरोघरी रोषणाईसाठी विविध प्रकारचे दिवे लावले जातात, पणत्या लावल्या जातात. बाजारपेठेमध्ये आपण पाहतोय की अनेक प्रकारच्या पणत्या, दिवे आहेत. नेमके त्यांचे दर काय आहेत, कशा पद्धतीचे दिवे आहेत, जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव पूनम अमर कुंभार, येस कॅट्स. कोणकोणते दिवे आहेत आपल्याकडे आणि त्यांचेही साधारण दर काय आहेत? माझ्याकडे मातीचे नवीन प्रकारचे दिवे आलेले आहेत. हे निरांजन दिवा आहे, यामध्ये कमळपंथी आलेली आहे. हे अशा प्रकारची नवीन मॉडेल आहे ह्या वर्षीचं. बाजारात खूप चालतं हे. मोराचा हा एक प्रकार आलेला आहे नवीन, 5 पंथीचा मोर.
त्यानंतर कुबेर लक्ष्मी आलेली आहे. हा एक दिवा आलेला आहे, जादूचा दिवा ह्याला म्हणतात. परत यामध्ये मॅजिक दिवा आलेला आहे कासवाचा. हा मॅजिक दिवा, याला तेल घालून घालायचं आहे आणि ज्योत इकडून लावायची. मॅजिक दिवा. त्यानंतरनं हे निरांजनचं झाकायचं, तुळशीपाशी लावायला नेतात. तुळशीपाशी लावायला हे खूप चालतं. आता बाजारपेठेत हा नवीन ट्रेंड आहे. हा गणपतीचा दिवा आहे. हा पण 50 रुपयाला एक जातो. हा तुळशी कट्ट्याचा दिवा आहे. हे आम्ही कलर केलेले आहेत स्वतः. त्यातलं विदाऊट कलरचे पाहिजे तर विदाऊट कलरचे पण भेटतात. विदाऊट कलरचा 50 रुपयाला एक भेटतो, कलरचा 70 रुपयाला एक भेटतो. त्यानंतर ही 5-7 दिव्यांची थाळी आहे. रांगोळीच्या मध्ये ठेवायला घेऊन जातात सगळे, लक्ष्मीपूजन दिवशी लावायला. परत हत्तीचा दिवा आलेला आहे. हत्तीवरच्या पंतीचा दिवा हा लक्ष्मीपूजन दिवशी खूप जास्त चालतो, कारण का हत्ती हे लक्ष्मीचं वाण आहे. त्यामुळं गजलक्ष्मीच्या ह्याला हत्तीवरले दिवे खूप जातात. तरी मॅडम आता आपण साधारण विविध बोले पीस आलेला आहे. वॉलपीसमध्ये नेमकं काय आहे? वॉलपीसमध्ये मोराचं वॉलपीस आहे. असं मोराचं आहे. परत झाडांचं सुद्धा आहे, दाखवतो तुम्हाला. दोन्ही साईडला लावता येतं. हे झाडांचं आहे, हे मोरांचं आहे. हे डबल मोर आहे, ह्यामध्ये सिंगल मोरसुद्धा आलेला आहे. साधारण या वॉलपीसचे दर काय आहेत? मोराचं असेल किंवा 100 झाडाचा? रुपयाला जोडी. 100 रुपयाला जोडी. त्याचबरोबर आपण आता हा हत्तीचा जो सांगितला त्याचा दर काय आहे? त्याचा दर 250 रुपये जोडी आहे. किती? 250 रुपये जोडी. मोर असेल, बाकीचे प्रकार सांगितले त्यांचे दर काय आहेत? बाकीचे प्रकार सांगितले ते मोरामध्ये 2 साईज आहेत. हा मोर आहे तो 70 रुपयाला एक आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटा मोर आहे असा, म्हणजे एकाच प्रकारचा आहे. ह्याला मध्ये वात आहे, याला पुढे आहे. हा 50 रुपयाला एक आहे आणि हा 70 रुपयाला एक आहे. हा मोठा साईज आहे. आणि ह्यामध्ये घेतला असामध्ये 3 पंतीचा, हा 70 रुपयाला एक आहे विदाऊट कलरचा. त्यानंतर आपण पाहतोय की आपल्याकडे काही विविध प्रकारचे झुंबरही आहेत. त्यामध्येही काही दिव्यांचे प्रकार आपण दाखवलेले आहेत, त्याचे दर काय आहेत? ते कंदीलमध्ये येतात, ते झाकायचं दिवा. हा असा येतो प्लेटपंती दिवा म्हणतात ह्याला. हा प्लेटपंती दिवा 150 रुपयाला एक आहे. यातला लहान साईज पण भेटतो 100 रुपयाला आणि एकदम छोटा असतो तो 50 रुपयाला भेटतो. त्याचबरोबर आपल्याकडे रेग्युलर दिवे आहेत, त्यांचे दर काय आहे? रेग्युलर दिव्यामध्ये साध्या प्लेन मातीचे दिवे आहेत, ते 40 रुपये डझन आहेत, 30 रुपये डझन आहेत. डिझाईनच्या पंत्या आहेत त्या 40 रुपये डझनच्या आहेत. मोठ्या साईजमधल्या 50 रुपये डझन आहेत. चिनी मातीच्या पंत्या आहेत त्या 100 रुपये डझन आहेत. ही लक्ष्मीची नवीन पावलं आलेली आहेत. ही आम्ही स्वतः कलर केलेली आहे. ही कलर करून 100 रुपयाला जोडी आहे. विदाऊट कलरची घेतला तर 80 रुपये जोडी आहे. सुजाता राकेश वडणगेकर. आत्ता पंत्या आपल्याकडं 40 रुपये डझनपासून चांगल्या 70-80 रुपये डझन, परत निरंजन वगैरे घेतली तर ती 200-250 रुपये डझन, असे वेगवेगळे प्रकारचे आल्यात. युनिक म्हणलं असं तर आता एक असा दिवा आहे, निरंजनच आहे, कमळामध्ये आलेला आहे. बरं, त्याचा काय दर आहे साधारण? ह्याचा 250 रुपये आहे दर. ह्या अशा पंत्या येतात, ह्या देखील वेगवेगळ्या आकाराच्या. ह्याच्यात 5 ह्याचं 6 ह्याचं आहे, परत 11 ह्याचं आहे स्टेपची. 11 ह्याची इथं मध्ये लावलेली आहे बघा, इथं लावलेली आहे. परत हे जे आहेत मोराच्या पंत्या आहेत, मोराच्या पंत्या 7 ह्याच्या आहेत, परत 5 ह्याच्या आहेत, 3 दिव्याच्या देखील आहेत. मग युनिक म्हणलं असं तर आणि परत आत हे जे देखील आहेत, कटिंग लॅम्प वगैरे सगळे आहेत. त्याचबरोबर आता ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त खरेदी कोणत्या प्रकारच्या पंत्यांची केली जाते? रेग्युलर पंतीच, साधी पंतीच जास्ती जाते. 40 रुपये डझनवाली ती आणि डिझाईनची पंती हीच जास्ती. लक्ष्मीपूजन असतं, या लक्ष्मीपूजनासाठी काही वेगळे पण असं काही आपल्याकडे आहे का? पावलं आहेत लक्ष्मीची, हळदी कुंकवाची पावलं, परत ह्याच्यात तुम्हाला ह्याची पण मिळणार, दिवा लावायची पावलं देखील मिळणार. विनायक कुंभार नाव आहे माझं. मी व्यावसायिक पंथी मातीचं काम करणारा व्यावसायिक आहे. या दिवाळी सीझनमध्ये पंथ्याचं विक्री करतो सध्या. तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पंत्यांचे दर काय आहेत? काही दरात कमी झालेला आहे की वाढ झालेली आहे? नाही, म्हणावं त्यापेक्षा वाढ व्हायला पाहिजे ती, पण वाढ झालेली नाही, तर थोडंफार रेट कमी झालेले आहेत.
कारण प्रोडक्शन रेग्युलरपेक्षा थोडं जास्त आहे आणि टाईम पिरियड पण जास्त मिळाला असल्यामुळं प्रोडक्शन रेग्युलरपेक्षा 30 ते 40 पट जास्त 30 ते 40% जास्त झालेलं आहे. काय साधारण दर आहेत कमी? साधारण 20 रुपये 30 रुपये डझनपासून सुरुवात आहे. अगदी 200-250 रुपये डझनपर्यंतच्या व्हरायटी आहेत वेगळ्या वेगळ्या. हँडमेडमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत. त्यात अगदी 15-20 रुपयेपासून हँडमेड पण त्यांच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत. ज्या 250 रुपयेपर्यंत सिंगल पीस 2 डबल पीस असे आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त खपाच्या कोणत्या पंत्या? ह्या रेग्युलर ज्या गुजराती डिझाईनच्या येतात मशीनमेड येतात त्या ॲक्च्युली त्या सगळ्यात जास्त विक्री सध्या सुरू आहे. दिवाळीमध्ये घरोघरी विविध प्रकारचे आकाशकंदील लावले जातात आणि यंदाच्या दिवाळीला आपण पाहतोय बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील आलेले आहेत. त्यांचे दर काय आहेत, कोणकोणत्या प्रकारचे आकाशकंदील आहेत जाणून घेऊया. जाकीर तांबोळी माझं नाव. साधारणतः आता आकाशकंदील जे आहे ते साधारणतः आपले साधारणतः 300पासून जी रेंज आहे ती साधारणतः 3000-3500पर्यंत रेंज आहे. साधारणतः 200, 500, 1000 ही मागणी सामान्यवर्गीयांची जास्त आहे. साधारणतः 1500, 2000ची आहे ती त्याला थोडीशी मागणी फार कमी आहे. आणि तरीपण आपण ते जसं आपण बोलतो ना मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, त्या हिशोबाने आपण पूर्णपणे इंडियन माल ठेवलेला आहे. चायनीज माल काहीही आणलेला नाही. जे लोकांची मागणी आहे किंवा फोल्डिंग पाहिजे ते आम्ही चायना पूर्णपणे बंद करून कस्टमरची मागणी इंडियन मालाकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त त्याला मागणी पण आहे. आता तुम्ही बघायला गेलं तर कंदील आता सगळे लाकडी याचेवाले सगळे पारंपरिकवाले असे छान एकापेक्षा सुंदर व्हरायटी आलेले आहेत. बाहेरचा माल कुठलाही माल मागवलेला नाही आणि देत पण नाही. कस्टमरची मागणी जर असेल तर आम्ही कस्टमरला इंडियन माल घेण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त की तुम्ही हा माल घ्या, चांगला आहे, 1 नंबर आहे म्हणून. सध्या मार्केटमध्ये पण मागणी आहे चांगली व्यवस्थित, तरी बऱ्यापैकी आहे चांगली. तरी स्वदेशीमध्ये कोणकोणत्या डिझाईन आहेत? आपण पाहतोय की मोर वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. काय काय व्हरायटी आहे? लहान आकाशकंदीलमध्ये पण काय व्हरायटी आहे तेही सांगा. लहानमध्ये पण जरी बघितलं तर त्यात पण व्हरायटी भरपूर आलेल्या आहेत. साधारणतः फोल्डिंगचे आलेले आहेत, पारंपरिक आलेले आहेत, कागदी आलेले आहेत. बऱ्यापैकी सगळे कंदील मस्तपैकी आलेले आहेत आणि रेंज पण बेसिकपासून तर हायपर्यंत रेंज आलेली आहे. त्यामुळे व्हरायटी एकापेक्षा यावर्षी मार्केटमध्ये फुल्ल मागणी आहे. प्रत्येक वर्षीपेक्षा ह्यावर्षी दरामध्ये काही कमी जास्त झालेलं आहे का? नाही, साधारणतः रेट झालेला नाही. मागच्या वर्षीचा जो रेट होता तोच रेट आहे. कोरोनानंतर 10% वाढला होता, त्यानंतर अजून तर काही रेट वाढलेला नाही. बऱ्यापैकी आहे तोच आहे. कारागिरांचं मजुरी वगैरे म्हणा, हे म्हणा, सगळी मजुरी आहे तेवढीच आहे. त्यामुळे सध्या मार्केटचा रेट आहे तोच आहे. जास्त रेट काही वाढलेलं नाही. दिवाळीमध्ये प्रत्येक दारी रंगीबेरंगी अशी नक्षीकाम केलेली रांगोळी सजवली जाते आणि या काढली जाते. त्यासाठी लागणारी जी रांगोळी असेल त्यासाठी विविध रंगी रांगोळ्या बाजारपेठेमध्ये आलेल्या आहेत. यामध्ये विविध रंग आहेत. त्यामध्ये रांगोळी काढण्यासाठी त्याची जी डिझाईन बनवण्यासाठी जे काही नकाशे लागतात तेही नकाशे आहेत. त्याचबरोबर ट्यूब्स या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत. त्यांचे दर काय आहेत जाणून घेऊया. जायदा गुलाब बागवान 10 रुपयाला एक आहे. 12 कलर 100 रुपये. किलोचं दर 25 रुपये. सुकुमार बापू गायकवाड. दिवाळी येते आणि दिवाळीला रांगोळ्यांची खरेदी केली जाते. काय सध्या परिस्थिती आहे? रांगोळी कशी खरेदी करायला लागलेत लोक? काय रिस्पॉन्स आहे? अजून तर काय एवढा रिस्पॉन्स नाही आहे. बाजारात गिराईक कमी आहे. आता शुक्रवारपासून गिराईक चांगले होईल. काय दर आहेत रंगीत रांगोळी? तरी एक 10ला 1 पाकिट आहे आणि 100ला 12 पाकिट रंगीत रांगोळी. आणि किंवा मापट्याने घ्यायचं झालं तर हे एक मापटा 20 रुपये आहे आणि हे पाकिट 20 रुपये. रंगीत रांगोळी एक मापटा? रंगीत रांगोळी एक मापटे 40 रुपये. हे 20 रुपये, ते 10 रुपये. आणि रांगोळीसाठी काही आता तयार डिझाईन घेतली जाते, त्याचे दर काय आहे? त्याचे दर आहेत हे 20 रुपये आहे, हे 40 रुपये आहे. आणि काही साचे पण घेतले जातात रांगोळी काढण्यासाठी, ते किती रुपयाला बसतं? त्यात ट्यूब्स वगैरे असतात ते 20 रुपयेपासून 30 रुपये, 40 रुपये असे आहेत. हे 10 रुपये डब्बी आहे. ते चाळण आहे, कलर भरायचे. पंते आहेत 50 रुपये डझन. यंदाची दिवाळी सर्वांसाठीच खुशखबर घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर दुसरी आनंदाची गोष्ट म्हणायला गेलं तर बाजारात आता स्वदेशी मालाचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर हे कमी असल्याचं आपल्याला जाणवलं. आपण जे काही रांगोळी वापरतो, आकाशकंदील असतील, फटाकडे असतील, त्याचबरोबर इतर आकाशकंदील असेल, या सर्वच गोष्टी आता स्वस्त दरामध्ये बाजारपेठामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये विविध व्हरायटी आपल्याला हवी तशी आपण यावर्षीची दिवाळी अतिशय आनंदात उत्साहात साजरी करू शकतो. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव चौगले.